This call is now being recorded. Good afternoon, everyone. Our today's lecture is on the stepper motor, and in that first point is the variable reluctance stepper motor. The diagram shows the variable reluctance stepper motor. Firstly, the working of stepper motor. The stepper motor is rotated in the stepwise manner, so that it called as a stepper motor. Then it has five types of classification. First one, solenoid reluctance type. Second one, variable reluctance type. Third one, permanent magnet rotor type. Then next one is the harmonic drive type, and last one is the pulse phase synchronous type. In that first one is the your variable reluctance type stepper motor. This motor is work on the minimum reluctance path. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये दिसते बघा, मॅग्नेटिक जे काही ऍक्सेस आहे ते स्वतःला असे अलाइन करून घेणार का जिथे मिनिमम रिलक्टन्सचा पाथ आहे. द फर्स्ट वन, दिस टाइप ऑफ स्टेपर मोटर एम्प्लॉयज द प्रिन्सिपल ऑफ मिनिमम रिलक्टन्स पाथ. म्हणजे जिथे रिलक्टन्स मीन्स काय, अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. म्हणजे ते कमी फ्लक्सेसला अपोजिशन असेल त्या मॅनरमध्ये ती मॅग्नेटिक ऍक्सिस जो आहे सर्किटचा तो सेट होत असतो. That means like your current takes a minimum resistance path. Similar like that, the fluxes or magnetic field takes a minimum reluctance path, and on that principle your variable reluctance motor works. Then डिपेंडिंग ऑन दी स्टेटर एक्साइटेशन, म्हणजे जसं आपण या स्टेटर वाइंडिंगला सप्लाय देणार, इथं वाइंडिंग दाखवले बघा. These are the A winding, B dash winding and C dash winding. या सगळ्या सिरीज मध्ये कनेक्टेड असणार या वाइंडिंग. These first to second, second to third, third to fourth अशा या लाईन्स, या ज्या वाइंडिंग्स आहे त्या तीन कनेक्टेड असणार आहेत. A dash is the first axis, then B dash is the second, and C dash is the third. These are the windings of stators. Rotor has 4 poles, second, third and fourth. It is a two pole rotor. Pole किती दिसत आहे, 2 poles. म्हणजे 1 2 and 3 4 म्हणजे कंबाइनली हे दोनच आहे, पण त्याचे जर टीथ घेतले तर फर्स्ट, सेकंड, थर्ड and fourth. The rotor has a 4 teeth or the 2 poles, and the stator has a 3 windings A, B and C, and these 3 are connected in series with each other. Then as shown in diagram, first, whenever the field winding get excited, म्हणजे ही जी स्टेटर वाइंडिंग आहे या स्टेटर वाइंडिंगला जेव्हा आपण सप्लाय देणार, देन द वाइंडिंग ए वाइंडिंगला सप्लाय दिला, बी आणि सी ला रिमेन्स ॲज इट इज ठेवलं, ए वाइंडिंगला सप्लाय दिलाय, तर ए वाइंडिंगचा जो मॅग्नेटिक ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस दिसतोय बघा, दिस ऍक्सिस अलाइन इटसेल्फ इन अलाइन विथ रोटर टीथ ऑफ 1 and 3. 1 आणि 3 च्या अलाइन मध्ये मॅग्नेटिक ऍक्सिस सेट होणार आहे ज्या वेळेस आपण ए वाइंडिंगला सप्लाय देणार. व्हेनेवर वी एक्साइट दी ए स्टेटर वाइंडिंग, then rotor teeth 1 and 3 align itself towards the A dash. ही फर्स्ट स्टेप समजली का सगळ्यांना? हे रोटरचे डिफरंट पोझिशन दिसत आहेत. फर्स्ट पोझिशनला काय आहे, रोटर टीथ 1 and 3 align itself with A and A dash whenever your winding A get supply or excited. Then in the second step, this one is the second step, whenever we excite the B winding, इथे काय, B winding,
व्हेनेवर वी एक्साइट, या डायग्राम मध्ये दिसते बघा, S1 स्विच क्लोज केला की ए वाइंडिंगला सप्लाय जाणार, S2 स्विच क्लोज केला का बी वाइंडिंगला सप्लाय, आणि S3 सर्किट जर आपण स्विच ऑफ केला तर C डॅशला सप्लाय जाणार. Whenever we switch off that means connect the S2 switch, then B dash get excited, B dash ह्या वाइंडिंगला सप्लाय जाणार. Then this रोटर टीथ गेट टिल्टेड, बघा ह्या पोझिशन पासून इथपर्यंत एका स्टेप्स मध्ये रोटर मूव्ह झालाय अँड 4 and 2 आर अलाइन इटसेल्फ विथ बी अँड बी डॅश. इथे या पोझिशनला 4 आणि 2 अलाइन नव्हते, 1 आणि 3 अलाइन होते. ज्या केस मध्ये बी वाइंडिंगला सप्लाय दिला जातो त्यावेळेस 4 आणि 2 हे त्याच्यासोबत अलाइन होणार. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सर्वांना? हे समजलं का इथपर्यंत? येस मॅम. ओके. Then in the third position, third one, whenever the angle is equal to 60 degree, फर्स्ट पोझिशनला यांचा अँगल 0 होता, नेक्स्ट पोझिशनला तो 30 डिग्री झाला, परत काहीतरी अँगल मध्ये आता रोटर मूव्ह होणार आहे तर तो अँगल किती आहे? 60 डिग्रीचा आहे. मग त्या केस मध्ये काय, whenever we switch off the S3 switch then winding C dash get excited, मग इथे C dash ला सप्लाय दिलाय. at that position again rotor teeth 1 and 3 are aligned with the C dash. इथे 4 आणि 2 अलाइन होते, मग त्यांची रोटेशन झाल्यानंतर ऑब्विसली 1 आणि 3 अलाइन मध्ये येणार आहे. आफ्टर दॅट अगेन दिस सायकल बिकम रिपीटेड. परत ए वाइंडिंगला सप्लाय दिला, ए वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर काय होणार आहे, when theta is equal to 90 डिग्री, मग त्या अगेन हा काहीतरी 30 डिग्रीने रोटेट होईल. ए डॅश गेट एक्साइटेड, देन अगेन आता इथे 1 आणि 3 अलाइन होते, पुढच्या स्टेपला 4 आणि 2 अलाइन होणार आहे. अगेन याच्या पुढचं सायकल जर आपण रिपीट केलं म्हणजे थिटा इज इक्वल टू 120 डिग्री झाला तर बी डॅश सोबत 3 आणि 1 अलाइन होतील. तर हे असं कंटिन्युअस सायकल रन होणार आणि ही मोटर तुमची स्टेप वाईज अशी रोटेशन मध्ये रोटेट होणार. तर कळालं एक सगळ्यांना कसं हे अलाइनमेंट होणार आहे आणि कोणत्या स्टेप्स मध्ये ते मूव्ह होतात रिलक्टन्स मोटर, बिकॉज इट फॉलोज दी लो रिलक्टिव्ह पाथ. हे अलाइनमेंट कशावरनं होते, ए डॅश ला जर आपण सप्लाय दिला तर इथे लो रिलक्टन्स पाथ डेव्हलप होतो अँड दॅट्स वाय दिस 1 and 3 गेट अलाइन विथ दॅट ए डॅश. क्लिअर पार्टिसिपंट्स? रिप्लाय करा स्टुडंट्स. पार्टिसिपंट माझा आवाज येतोय का? येस मॅम, समजलं. ओके, मग रिप्लाय करा ना, मला अंडरस्टँड कसं काय होणार पुढे जायचं की नाही जायचं. देन देर इज सम ऍडव्हान्टेजेस ऑफ स्टेपर मोटर. फर्स्ट वन, the power consumption for the operation is quite low. स्टेपर मोटरचं जे काही ऑपरेशन होतं त्याच्यासाठी जी पॉवरची रिक्वायरमेंट आहे इट इज क्वाइट लो. देन डिझाईन प्रोसिजर इज सिम्पलर फॉर दी स्टेपर मोटर कंट्रोल. डिझाईन प्रोसिजर आहे फॉर दी स्टेपर मोटर कंट्रोल, इट इज व्हेरी सिम्पल. Then stepper motor is a basically digital motor. It rotate in discrete steps. Steps मध्ये ती रोटेट होणार आहे and it is easy to use a microprocessor or computer to control it. म्हणजे याचे जे काही रोटेशन आहे ते आपण मायक्रोप्रोसेसर थ्रू और दी कम्प्युटर थ्रू पण कंट्रोल करू शकतो. Then next one is the permanent magnet स्टेपर मोटर. डायग्राम शो करते परमनंट मॅग्नेटची, मग आपण त्याचा पार्ट बघूया पुढचा.
पार्टिसिपंट डायग्राम शोधाली. Yes, ma'am. Then this one is the constructional diagram for the permanent magnet stepper motor. Permanent magnet means what? It has a permanent magnet of N S pole and it is of the stator winding. Then rotor has also the permanent magnet N and S. रोटरला पण दोन पोल्स असणार N and S and stator winding ला हे तुमचे two poles आहे. Two poles हे परत further divided into NS and again NS. So firstly in the first position when there is an angle of 0 degree, that means when one first winding get excited, this suppose this A winding is connected in series with their opposite pole of A. इथे बघा I करंट फ्लो होतोय, तो फर्स्ट जो काही तुमचा पोल शू आहे त्यावरती वाउंड आहे आणि त्याचे सिरीज कनेक्शन हे सेकंड पोलला कनेक्टेड आहे आफ्टर इट इज अगेन आउटेड. That means these two pole shoe are connected in series and these pole shoe are connected in series for both the diagrams. बघा या डायग्राम मध्ये पण सेम आहे. ए वाइंडिंग ह्या दोन्ही पोल्स वरती कनेक्टेड आहे आणि सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. Same again, this B winding is on another pole shoe and it is also connected in series with each other. Whenever there is a alpha is equal to 0, that means angle is equal to 0, then at that condition IA current is flowing through, that means the stator winding of A get excited and the IA current is circulated from these two pole shoe. For that condition rotor align itself to in align with magnetic axis of वाइंडिंग ए च्या सोबत एन आणि एस ने अलाइन केलेलं आहे. इन दी अगेन सेकंड पोझिशन इफ वी एक्साइट दी बी वाइंडिंग देन रोटर अलाइन, that means rotor rotate at an some angle and align itself with the winding B which is wound on your poles. ज्या बी कॉइल्स आहे त्याच्यासोबत हा रोटर काय करेल अलाइन होईल, म्हणजे एन आणि एस ची पोझिशन इंटरचेंज झाली. बघा इथं व्हर्टिकल पोझिशन होती, हा रोटर रोटेट झाला आणि तो होरिझॉन्टल पोझिशनला आलेला आहे. मग ही थर्ड स्टेपला परत रिव्हर्स मध्ये म्हणजे परत ए वाइंडिंगला सप्लाय द्यायचा, हा रिव्हर्स मध्ये रोटेट होईल, एन का एस लोअर साईडला जाईल आणि एन अप्पर साईडला. अगेन बी वाइंडिंगला सप्लाय दिला, रोटर अगेन रोटेट होईल, फक्त एन इकडे जाईल आणि एस ह्या साईडला येणार. असं कंटिन्युअस स्टेप वाईज रोटेशन जसं आपण अल्टरनेटली सप्लाय देणार ए वाइंडिंग अँड बी वाइंडिंग, accordingly that there is a rotation of this rotor and that's why there is a permanent magnet, so it's called as a permanent magnet stepper motor. Clear?